अग्रोळी गावातील हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या रविकुमार बैस आणि सुनील काळे यांच्यामध्ये IPL मॅच दरम्यान वाद झाला होता आणि याचा राग डोक्यात ठेवून सुनील काळे यांनी रविकुमार झोपेत असताना त्याच्यावर ब्लेडने हल्ला चढवत वार केले आणि या घटनेनंतर सुनील पळून गेला तर रविकुमारला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। या प्रकरणी CBD बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी तपास करत आरोपी सुनील काळे याला अटक केली असून न्यायालयाने त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। CBD पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अग्रोळी गावात एका हॉस्टेलमध्ये रविकुमार बैस आणि सुनील काळे हे दोघेही एका हॉस्टेलमध्ये राहतात। IPLची क्रिकेट मॅच बघत असताना त्यांच्यामध्ये काही कारणावरून वादावादी झाली होती आणि ती वादावादी झाल्यानंतर त्यांचं मिटलं देखील होतं। परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी सुनील काळे हे त्या ठिकाणी रविकुमार बैस यांच्याकडे जाऊन अचानकपणे त्यांच्या हातावर त्यांनी ब्लेडने वार केला होता आणि ते पळून गेले होते। या संदर्भातली तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली असता CBD पोलीस स्टेशनमध्ये 266/2025 हा आपण BNS 118(2) अन्वये गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी सुनील काळे यांना आपण अरेस्ट केलेले आहे आणि त्यांना 1 दिवसाचा PCR मिळालेला आहे।